नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय इंग्रजी, चॅप्टर 1.2 ऑन सेईंग प्लीज यातील ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A2. चला तर मग सुरुवात करूयात. A2मधील जी पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती आहे रीड द टेक्स्ट अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट्स. की आपल्याला पुस्तक वाचून खाली दिलेले जे विधान आहेत ते चूक आहेत की बरोबर आहेत ते लिहायचं आहे, आणि जे उदाहरणं चूक असतील ते आपल्याला बरोबर करून किंवा दुरुस्त करून लिहायचे आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे, बिटर प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ कॅन बी सॉल्व्ड बाय स्वीट वर्ड्स. की जीवनातले अत्यंत असे कठीण समस्या या समस्या चांगल्या गोड शब्दांनी सोडवल्या जाऊ शकतात. तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. इट इज अ ट्रू स्टेटमेंट. बी आहे, ग्रेट वॉर्स कुड बी और ग्रेट वॉर्स कुड हॅव बीन अवॉइडेड बाय अ लिटिल कर्टसी. एक थोडंसं सौजन्य जर दाखवलं तर मोठी मोठी युद्धसुद्धा टाळल्या जाऊ शकतात. तर हेही उत्तर बरोबर आहे. दी स्टेटमेंट इज ट्रू. सी आहे, ऑब्झर्वन्स ऑफ एटिकेट इन नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट बट मोर इम्पॉर्टंट देअर ऑब्झर्वन्स वेन सिच्युएशन इज ॲडवर्स. की ज्यावेळेस आपली एटिकेट्स किंवा मॅनर्स असतं ते एखाद्या नॉर्मल सिच्युएशनमध्ये दाखवणं ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळेस सिच्युएशन आपल्या विपरीत असते, आपल्या मनाविरुद्ध सिच्युएशन घडते, अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा एटिकेट्स आणि मॅनर ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतरचं स्टेटमेंट आहे, वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प्स इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ अनइझी. की जे शब्द आहेत प्लीज आणि थँक्यू, या प्लीज आणि थँक्यू शब्दाने आपल्या जीवनाचा मार्ग हा अवघड होऊन जातो. तर असं होत नाही, अवघड नाही होतं, उलट तो तर सोपा होतो. म्हणून हे वाक्य फॉल्स म्हणजे चुकीचं आहे. आणि मग आता करेक्ट सेंटेन्स काय आहे तर, वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प्स अस इन मेकिंग अवर पॅसेज थ्रू लाईफ इझी. हे आपल्या जीवनाचा मार्ग सोपा करतात. त्यानंतरचं ई, द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायलेन्स इफ अनादर पर्सन इज डिसकर्टियस. की एखादा जर सौजन्य दर्शवत नसेल तर कायद्याने आपल्याला हिंसा करण्याची परवानगी दिली आहे. तर हेही स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण अशा पद्धतीची परवानगी कोणताच कायदा आपल्याला देत नाही. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. अँड द करेक्ट सेंटेन्स इज, द लॉ डज नॉट परमिट एनीबडी टू यूज व्हायलेन्स. द सेकंड ॲक्टिव्हिटी, दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सेंटेन्सेस विच सजेस्ट द थीम ऑफ द एसे. हा दिलेला जो निबंध आहे, या दिलेल्या निबंधाचे मोस्ट ॲप्रोप्रिएटनेस दाखवणारे स्टेटमेंट्स आपल्याला सेंटेन्सेस यातून निवडायचे आहेत. की हे खाली दिलेल्या वाक्यापैकी कोणते असे वाक्य आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला योग्य प्रकारे या एसेची थीम, एक मध्यवर्ती कल्पना कळते. त्या अगोदर आपण दिलेले वाक्य वाचून घेऊयात कोणकोणते वाक्य आहे. ए आहे, द एसे टेल्स अस अबाउट कर्टसी, सिव्हिलिटी, मॉरलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कंट्रोल. बी, the essay explores the difficulties that can be incurred by an individual when dealing with the public. C दिलेला आहे, one can keep one's peace of mind without having to lower themselves to the level of perceived offender. आणि D आहे, people with low self esteem are generally difficult to work with
and they look down upon others to get a feeling of superiority. या चारही स्टेटमेंटला काळजीपूर्वक अत्यंत बारकाईनं व लक्ष देऊन वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर असं लक्षात येतं की या चारही पर्यायांमधून पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी हे दोन पर्याय असे आहेत जे मोस्ट ॲप्रोप्रिएट थीम या ठिकाणी दर्शवतात. चला बघूया त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी. या तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे त्यामधील ए, फाइंड द रिझन्स फॉर द लिफ्टमॅन्स अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर. म्हणजे लिफ्टमनच्या असभ्य वर्तनामागचं काय कारण होतं किंवा काय कारणे होती ते आपल्याला लिहायची आहे. आणि त्याचं उत्तर आहे द पॅसेंजर्स courteous behavior, wound to self-respect or vanity, slur upon insult of his social standing etc. हे काही कारणं आहेत त्याच्या अनसिव्हिलाइज्ड बिहेवियरचे. त्यानंतर बी, लिस्ट द पीपल अँड देअर बिहेवियर दॅट मेड द पॅसेंजर रूड अँड इल मॅनर्ड. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने वागले ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. पहिल्या या ठिकाणी दिलेलं आहे की हाऊसमेड, शी आन्सर्ड बॅक. त्यानंतर वाईफ, त्यानंतर ती वाईफच्या संदर्भात लिहितं की हेनपेक्ट ॲट ब्रेकफास्ट, कुक व्हेरी रूड. त्यानंतर एम्प्लॉयर डिडंट से गुड मॉर्निंग. देन लिफ्टमन एक्सपेक्टेड टू से प्लीज. आणि पॅसेंजर अँग्री. फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये, गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड in our daily life for making our social contacts more cooperative and friendly. Illustrate the behavior of the polite conductor with different people in various situations. आता काही सिच्युएशन्स दिलेले आहे आणि कंडक्टरचं त्या सिच्युएशनमध्ये कसं वर्तन होतं ते दिलेलं आहे. पहिली सिच्युएशन आहे, A writer's sensitive toe was trampled on. आणि त्यावेळेस कंडक्टरचं बिहेवियर, द कंडक्टर सेड सॉरी विथ ॲन ॲपॉलॉजी अँड कर्टसी. सेकंड सिच्युएशन इज इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. बिहेवियर ऑफ कंडक्टर, द कंडक्टर वुड रन अप द स्टेअर्स to give them the tip that there was room inside. Third situation is dealing with old people and the behavior. The conductor behaved as loving and caring son. Fourth situation is dealing with children. The conductor behaved as caring or concerned father. Fifth situation, dealing with young people and the behavior of conductor is, the conductor had peculiarly warm place in his heart for young people and always indulged in merry jest with them. Sixth situation, dealing with a blind man. The conductor set blind man down safely on the pavement and also took him across the road or around the corner or otherwise safely on his way. यातील पाचवी ॲक्टिव्हिटी आहे, डिस्कस अँड राईट द इम्पॅक्ट ऑफ गुड टेम्पर्स अँड काइंडलीनेस ऑन द सोसायटी इन द लाईट ऑफ गुड मॅनर्ड कंडक्टर. की गुड मॅनर्ड कंडक्टरच्या हवाल्याने आपल्याला एक गुड टेम्पर आणि काइंडलीनेस, दयाळूपणा यांचा समाजावर कोणता परिणाम होतो ते लिहायचं आहे. त्याचं उत्तर आपण लिहूत. कंडक्टर हिअर इज ॲन
ideal example, or we can say an ideal example of good manner and kindliness. Good manner and kindliness reduces lots of tension and acute crisis between human beings. Your good temper and kindliness spread happiness, then smile among the society. This way, in fact, it helps the society to make the society joyous. Sixth activity, a modest calling can be made dignified by good temper and kindly feeling. Explain the statement with example. वर जे स्टेटमेंट दिलेले आहे ते आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करायचं आहे. अ मॉडेस्ट कॉलिंग कॅन बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. त्याचे उदाहरणं आपल्याला आपल्या पाठात सापडतात. द काइंड जेस्चर्स ऑफ बस कंडक्टर हू हेल्प्स द ओल्ड पीपल अँड यंग चिल्ड्रेन. वेन द रायटर or narrator forgot to bring money, the conductor did not ask him to get off the bus, instead paid for his ticket. These are some of the examples that shows a modest calling can be made dignified by good temper and kindly feeling. त्यानंतर 7th ॲक्टिव्हिटी आहे, द सर्व्हिस ऑफ द police is necessary for the implementation of law in our society. Do you think you require this service for good social environment? Discuss. Yes, we require this service for good social environment or environment. The law should be there. We should abide by the law. Police implements the law in various ways. They keep law and order. They make free environment for us. That's why we need police, because we need a little bit fear. म्हणजे आपल्याला कशा ना कशाची तरी भीती असणं, धाक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांची सर्व्हिस आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आपण ऑन सेईंग प्लीजमधील A to ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही माहिती द्यायची असेल तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक अँड टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट. बी हॅप्पी. एन्जॉय युअर लाईफ.